Hello. In this lecture, we have discussed about various aspects of alkaloids. आपण लास्ट लेक्चरला बघितलंच होतं. सेकंडरी मेटाबोलाइट्स स्टार्ट केले होते मी. व्हॉट इज द सेकंडरी मेटाबोलाइट्स, देअर प्रॉपर्टीज, ते कसे प्लांट्समध्ये तयार होतात, प्रायमरी मेटाबोलाइट्स कुठले असतात. ओके, आपण 4 मेजर सेकंडरी मेटाबोलाइट्स जे आहेत ते आपल्याला आता डिटेल्समध्ये स्टडी करायचे आहे. जसं अल्कॅलॉइड्स आहेत, टर्पिनॉइड्स आहेत, ग्लायकोसाइड्स अँड फिनॉलिक कंपाऊंड्स. ओके, आणि ते कसे कसे ड्युरिंग द फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जे इंटरमिडिएट्स आहेत त्याच्यापासून ते कसे फॉर्म्स होतात आपण ते बघितलं होतं. फोटोसिंथेसिसमधून जे काही शुगर हे झाली असेल, तयार झाली असेल फोटोसिंथेटिक प्रोसेसमध्ये, ती रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये काय होतं, ती शुगर ब्रेकडाऊन होते आणि त्यापासून वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होतात. ओके, आणि त्यातला आपण अल्कलॉइड्सही कुठल्या अमिनो ॲसिड्सपासून तयार झाले होते बघितलं होतं का. ओके, तर बायोसिंथेसिस पॅथवे आहे की नंबर ऑफ अमिनो ॲसिड फॉर्म ॲट द टाईम ऑफ ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स शुगर इन टू द सिम्पलर कंपाऊंड्स, आणि त्याच्यापासून मग काय होतात अमिनो ॲसिड्स लॅटर डेव्हलप द अल्कलॉइड्स. ओके, तर आपण अल्कलॉइड्स काय आहे ते बघूयाच आणि त्याचे इम्पॉर्टन्स कसे आहेत, कुठे कुठे त्याचा यूज होतो अल्कलॉइड्सचा ते पण बघणार आहोत. ओके, फर्स्टली द वॉटर अल्कलॉइड्स. These are commonly applied to basic nitrogenous compounds of plant origin that are physiologically active. काय आहे, बेसिक नायट्रोजनस कंपाऊंड्स ऑफ प्लांट ओरिजिन अँड दॅट आर द फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह. मोस्ट ऑफ द अल्कलॉइड्स जे असतात ते काय असतात, रिंग कंपोनंट्स असतात. ओके, ऑर्गॅनिक नायट्रोजनस कंपाऊंड विथ लिमिटेड डिस्ट्रीब्युशन इन नेटिव्ह नेचर. त्याचं काय आहे, लिमिटेड डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, ते आर द बिटर इन टेस्ट. कसे असतात, चवीला बिटर असतात. डिराइव्ड फ्रॉम अमिनो ॲसिड्स. द अमिनो ॲसिड दॅट आर मोस्ट ऑफ्टन सर्व्ज एज अल्कलॉइडल प्रिकर्सर्स, दॅट इज द फिनॉल ॲनालाइन, टायरोसिन, ट्रिप्टोफॅन, हिस्टॅडाइन, ॲथ्रॅनिलिक ॲसिड, लायसिन आणि ऑर्निथाइन. हे जे डिफरंट अमिनो ॲसिड आहेत त्याच्यापासून काय होतात, हे अल्कलॉइड्स तयार होतात. Alkaloids from double salts with compounds of mercury, gold, platinum and other heavy metals. Okay, these salts are obtained a precipitate which are microcrystals. Alkaloids काय आहेत, it is the double salts with compounds of mercury, जे डिफरंट मेटल्स आहेत, हेवी मेटल्स आहेत, त्याच्यापासून काय हे असे पण कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये पण काय असतात, हे अल्कलॉइड्स. These salts are obtained as a precipitate which are microcrystals. Okay, these are insoluble or sparingly soluble in water, but salts formed on reaction with acids are usually freely soluble. हे काय मोस्टली इन्सोल्युबल असतात, किंवा काही जे अमिनो अल्कलॉइड्स आहेत ते सोल्युबल असतात वॉटरमध्ये, पण जेव्हा त्याचे ॲसिड्स जे आहेत रिॲक्ट होईल ॲसिडसोबत, दिस साल्ट्स आर रिॲक्ट विथ ॲसिड आणि त्यानंतर काय होतात, हे फ्रीली सोल्युबल होतात. ओके, मोस्ट आर क्रिस्टलाइन सॉलिड्स ऑल्दो फ्यू आर मॉर्फस. मोस्ट कसे असतात, त्याचं नेचर कुठलं आहे, सॉलिड आहे, क्रिस्टलाइन नेचर आहे. ओके, अँड फ्यू आर द मॉर्फस, आणि काही जे आहेत ते थोडेसे लिक्विडिफाय झालेले असतात. ओके, free alkaloids are easily soluble in polar solvents like ether and chloroform. फ्री अल्कलॉइड्स जे आहेत जे रिंग स्ट्रक्चरमध्ये बाइंड नसेल ते कशामध्ये होतात, सोल्युबल पोलार सॉल्व्हेंट्स लाईक इथर अँड क्लोरोफॉर्म. ओके, सम अल्कलॉइड्स आर लिक्विड बिकॉज ऑफ लॅकिंग ऑक्सिजन इन देअर मॉलिक्युल्स. काही अल्कलॉइड्स काय आहेत, लिक्विड आहेत. मोस्ट ऑफ दी अल्कलॉइड्स कसे असतात, क्रिस्टलाइन फॉर्म्समध्ये आहेत, आपण बघितलं. पण काही अल्कलॉइड्स आपण मॉर्फस बघितलं होतं, काही अल्कलॉइड्स लिक्विड फॉर्ममध्ये असतात. का बरं, कारण त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे तो काय असतो, तिथे नसतो. ओके, एक्झाम्पल क्वानिन, निकोटीन अँड स्पार्टिनाइन, दीज आर द अल्कलॉइड्स. ओके,
सोर्सेस अँड ऑकरन्स ऑफ अल्कलॉइड्स. आता हे सोर्सेस काय आहे अल्कलॉइड्सचे, आपल्याला कुठल्या प्लांट्सपासून आपल्याला ते मोस्ट ऑफ ते मिळतात अल्कलॉइड्स. अल्कलॉइड्स कॅन ऑकर इन प्लांट किंगडम्स अमंग द अँजिओस्पर्म्स, दॅट इज द फॅमिली लेग्युमिनोसी, पॅपॅव्हरेसी, रॅनिन्युक्लियासी, रुपियासी, सोलेनासी अँड बर्बेंडियासी आर आउटस्टँडिंग अल्कलॉइड यील्डिंग प्लांट्स. लेग्युमिनोसी फॅमिली, ज्याला शेंगा येत असेल, ओके. लेग्युम बेअरिंग प्लांट्स जे आहेत जसं ॲकॅशिया आहे, बाबूल, तरोटा आहे, ओके. त्यानंतर नंबर ऑफ प्लांट्स आहेत, गुलमोहराच्या शेंगा. या मोस्ट ऑफ दी प्लांट्समध्ये काय असतात, अल्कलॉइड्स असतात. पॅपाव्हरेसी, पॅपर सोमनिफेरा, आपण एक्झाम्पल देता येईल याचं एखादं. रॅनिन्युक्लियासी पण आहे, रुपियासी पण आहेत. तर रॅनिन्युक्लियासी एक्झाम्पल ॲनोनस फायमोसा, सीताफळ. रुपियासी याचा संत्रा, लिंबू, ओके. सोलेनासी बांग, ब्रिंजल, ओके. तर असे वेगवेगळे जे प्लांट्स आहेत, विथानिया सोमनिफेरा आहे सोलेनासीचं पुन्हा. तर हे काय आहे, खूप जास्त प्रमाणात अल्कलॉइड्स आपल्याला या प्लांट्सपासून बाहेर मिळतात, ओके. त्यानंतर युजेस ऑफ अल्कलॉइड्स इन प्लांट. युजेस काय आहे अल्कलॉइड्सचे, इट इज अ पॉयझनस एजंट विच प्रोटेक्ट प्लांट अगेन्स्ट इन्सेक्ट अँड हर्बिवरस. हे पॉयझनस एजंट्स असतात. इट प्रोटेक्ट प्लांट्स अगेन्स्ट इन्सेक्ट अँड हर्बिवरस. प्लांट डिफेन्स मेकॅनिझममध्ये अल्कलॉइड्सचा खूप मोठा रोल असतो. हे प्लांटला काय करतात, प्रोटेक्ट करतात. तुम्ही पहा लिंबूचं झाड, लिंबूवरती अटॅक काय करतात, फंजाय अटॅक करतात, झॅन्थोमोनास. त्याच्यात सायट्रस कॅन्कर फॉर्म होतो. पण लिंबूचे पानं तुम्ही झाड खाताना पाहिले का ॲनिमल्सला? कुठलाही ॲनिमल्स लिंबूचे झाडाचे पानं असे खात नाही रेग्युलरली, ओके. जसं जास्वंद वगैरेच्या झाडाचे पानं खातात किंवा अदर काही प्लांट्सचे झाडाचे पानं खात असेल, पण हे थोडेसे खायला हे असतात कारण त्याच्यामध्ये अल्कलॉइड्स खूप जास्त प्रमाणात असतात, ओके. इन प्रोडक्ट्स ऑफ डिटॉक्सिफिकेशन रिॲक्शन रिप्रेझेंटिंग अ मेटाबॉलिक लॉकिंग अप ऑफ कंपाऊंड अदरवाईज हार्मफुल टू द प्लांट्स. याच्यामधले जे काही कंपाऊंड्स असतात त्याच्या काय इन प्रोडक्ट्स ऑफ डिटॉक्सिफिकेशन रिॲक्शन, जे काही आता एखादं सपोज अल्कलॉइड फॉर्म झालेला आहे, त्याच्यामध्ये अदर कुठला कंपाऊंड फॉर्म होत असेल त्याच प्लांट्समध्ये, तर ते काय करते, त्याची जी टॉक्सिसिटी आहे ती कमी करण्यात, डिटॉक्सिफिकेशन करण्याची कपॅसिटी ही त्या प्लांटच्याच काही कंपाऊंड्समध्ये आहे, ओके. फॉर रेग्युलेटरी ग्रोथ फॅक्टर्स, हे कशासाठी यूज होतं, रेग्युलेटरी ग्रोथ फॅक्टर्स. जसं आपण म्हणतो टिश्यू कल्चरमध्ये प्लांट्स तयार होतात. टिश्यू कल्चरमध्ये कसं होतं, सिंगल टिश्यूपासनं टू डिजनरेट होल प्लांट बॉडी, ओके. त्या प्रोसेसमध्ये काही रेग्युलेटरी सबस्टन्सेस लागतात प्लांटची ग्रोथ रेग्युलेट करण्यासाठी, ओके. दिस अल्कलॉइड्स ॲक्ट्स ॲज अ रेग्युलेटरी ग्रोथ फॅक्टर्स, ओके. त्यानंतर रिझर्व सबस्टन्स कपॅबल ऑफ सप्लाइंग नायट्रोजन और अदर एलिमेंट नेसेसरी टू द प्लांट्स इकॉनॉमी. रिझर्व सबस्टन्स कपॅबल ऑफ सप्लाइंग नायट्रोजन और अदर एलिमेंट नेसेसरी टू द प्लांट्स इकॉनॉमी. प्लांट्सपासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात जे इकॉनॉमिकली खूप इम्पॉर्टंट असतात. तर असे नायट्रोजिनस कंपाऊंड कुठल्या प्लांट्सपासून सप्लाय होतात, अल्कलॉइड्स बेअरिंग प्लांट्सपासून, ओके. आणि हे आपल्याला इकॉनॉमीमध्ये पण सपोर्ट करतात, ठीक आहे. त्यानंतर फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अल्कलॉइड्स. नंबर ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये अल्कलॉइड्स यूज करतात. जसं तुम्ही खोकल्याचे औषध घेता, मी लास्ट लेक्चरलाच बोलले होते. तर असे वेगवेगळ्या याच्यामध्ये याचा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये अल्कलॉइड्सचा रोल आहे. आपण वन बाय वन बघूच. ॲनाल्जेसिक, मॉर्फिन अँड कोडेन आणि मॉर्फिन ह्या वेगवेगळ्या प्लांट्सपासून काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि ॲनाल्जेसिक यूज होतो त्याचा. त्यानंतर नार्कोटिक्स, स्टॅचिनाइन, ब्रुन्सिन, विच आर द सेंट्रल स्टिम्युलंट. वेगवेगळ्या याच्यामध्ये पण जे काही बियर्स किंवा अल्कोहोल्स असतात त्याच्यामध्ये पण याचा यूज केला जातो. मलेरियाची जो हे आहेत
औषध मेडिसिन्स आहेत. त्याच्यामध्ये क्युनाईनचा यूज केला जातो. क्युनाईन वेगवेगळ्या प्लांट्सपासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. त्यानंतर अँटीपायरेटिक, अँटी कॅन्सरस, मायरियाटिक्स, अँटी कॅन्सरस आहे विनक्रिस्टिन वगैरे, आपण डिटेल्स बघू समोर. अँटी इन्फ्लामेटरी, मायटोटिक्स, त्यानंतर इफेड्रीन आहे, राईज इन ब्लड प्रेशर, ब्रोंकोडायलेटर, रेस्पायरिन, रेसरपाइन, प्रोड्यूस फॉल इन एक्सेस हायपरटेन्शन. हे जे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत हे तुम्हाला याचे युजेस तुम्ही जे जनरली औषधं घेता आपण मोस्ट ऑफ दी कोल्ड टेम्परेचर फीवर असल्यावरती औषध घेतो, खोकला कफ असेल तर तुम्ही काय करा, त्या औषधीवरचे बॉटल्स किंवा टॅबलेट्स असेल त्याच्यावरचे कंटेंट्स वाचा. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी तुम्हाला अल्कलॉइड्स काय मिळतील, पाहायला मिळतील. ओके, तर ह्या वेगवेगळ्या बिमाऱ्यांवरती हे काय केलं जातं, फार्मास्युटिकली अल्कलॉइड्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अल्कलॉइड्सचे टाईप्स आहेत. अल्कलॉइड्स आर 3 टाईप्स. फर्स्ट इट्स ट्रू अल्कलॉइड्स, सेकंड प्रोटो अल्कलॉइड्स अँड थर्ड सुडो अल्कलॉइड्स. ट्रू अल्कलॉइड्स, प्रोटो अल्कलॉइड्स आहेत, सुडो अल्कलॉइड्स असे 3 टाईप्स आहेत. बघू आपण त्याचे युजेस. इट इज द अँटी मलेरियल फॉर ट्रीटिंग ऑफ क्लोरोक्विनॉन, रेजिस्टन्स ऑफ फाल्सिपॅरम मलेरिया, कॉम्बिनेशन विथ pyrimethamine and sulfoxide or tetracycline or clindamycin. अँटीमलेरियल आहे. त्यानंतर क्लोरोक्विनॉन रेजिस्टन्स, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये अल्कलॉइड्स यूज करून वेगळ्या बिमाऱ्या काय केल्या जातात, ट्रीट केल्या जातात. इट हॅज अ स्केलेटल मसल रिलॅक्संट इफेक्ट. वेगवेगळ्या ज्या स्किन क्रीम्स आपण लावतो, आता झेंडू बाम जी आहे, सिम्पल झेंडू बाम विक्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये पण अल्कलॉइड्सचा यूज होतो. पहा, कोणी ॲडिक्ट झालेलं असतं, विक्स लावल्याशिवाय कोणाला झोपच येत नाही. ओके, तर याच्यामध्ये काय अल्कलॉइड्स टाकलेले आहेत, अल्कोहोल आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युली. त्याने काय चढते, त्याने एक झोप चांगली लागते कोणाकोणाला. ओके, तर मसल रिलॅक्टंट्स त्याच्यामध्ये असतात अल्कलॉइड्समध्ये. इट इज वायडली यूज फॉर द प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ ॲन ऑक्ट्युरिनल रिक्युबेन्सी, लेग क्रॅम्प्स, वेगवेगळ्या ज्या पायांना भेगा किंवा काही पडतात त्याच्यामध्ये पण याचा काय होतो, यूज होतो. त्यानंतर विनक्रिस्टिन जे आहे त्याचं एक्स्ट्रॅक्ट केले गेलेलं आहे. कुठल्या प्लांटपासनं, कॅथरॅन्थस रोझियस, आपण सदाफुली म्हणतो ना, त्या सदाफुलीपासनं अल्कलॉइड एक्स्ट्रॅक्ट केल्या गेल्या. दॅट इज द विनक्रिस्टिन, व्हिनका अल्कलॉइड्स, विनक्रिस्टिन म्हणतात त्याला, किंवा विन ब्लास्टिंग, दोन्ही याच्यामध्ये आहेत. तर दिस व्हिनका अल्कलॉइड्स आर सबसेट ऑफ ड्रग्स दॅट आर डिराइव्ड फ्रॉम द पेरिविंकल प्लांट. आणि मोस्ट ऑफ दी ही ड्रग जी आहे ती कॅन्सरवरती यूज केलं जातं. वेगवेगळ्या टाईपचे कॅन्सर यांनी काय केल्या जातात, क्युअर केले जातात या प्लांट्स थ्रू. ओके, त्यानंतर विनक्रिस्टिन हा कॅन्सर किलर. तर हे काय झाले, सगळे अल्कलॉइड्स झाले. ओके, अल्कलॉइड्स व्यवस्थित तुम्ही वाचायचे आणि तुम्हाला अजून काही डिटेल्स मिळाले अल्कलॉइड्सविषयी, त्याचे बायोसिंथेटिक पाथवेज आहेत किंवा बाकी काही आहेत, तर या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहेत, सेव्ह करायच्या आहेत. ओके, मी एक जनरल पाथवे तुम्हाला दाखवलेला होता. ॲक्च्युली लॉकडाऊन एकदम याने झाल्यामुळे काही पुस्तकं कॉलेजमध्ये राहिले आहेत. माझ्या नोट्स ज्या काढलेल्या आहेत त्या कॉलेजमध्ये आहेत, तर मी लॅटर ऑन त्या नोट्स वगैरे तुमच्याशी जे जे पॉसिबल होईल ते मी नंतर शेअर करते तुम्हाला या युनिटचे. ओके, आय थिंक याही सेमिस्टरची एक्झाम तुमचीही ऑनलाईनच ऑप्शनलच राहील बहुतेक. त्यामुळे ऑप्शनलच्या दृष्टीने पण तुम्हाला प्रत्येक युनिट वाईज ऑब्जेक्टिव्स काढायचे आहे आणि तसे तुम्हाला काय करायचे आहेत त्याच्या डीपमध्ये स्टडी करायचे, जेणेकरून तुम्हाला नेट सेट द्यायची असेल तर त्याच्यातही कामात पडेल. ओके, सेल्फ स्टडीवरती भर द्या, कारण खूप जास्त तुम्हाला वाटत असेल की नाही एक्झाम तर आपल्याला आता थेरॉटिकल तर द्यायची नाही, कशाला अभ्यास करायचा, पण समोर खूप काम पडणार आहे या गोष्टीचं. कारण जे तुमचे इंटरव्ह्यूज किंवा तुम्हाला जे काही जॉब्स तुम्हाला हाती लागतील त्या तुमच्या मार्कशीट मला वाटते पुढच्या काळात पाहायला जाणार नाही. तुमचा जो परफॉर्मन्स आहे
ओरलमध्ये तुम्ही किती हे करू शकता त्यावरती जास्त राहणार आहे. त्यामुळे स्वतःला डेव्हलप करा. ओके, आज आपण फक्त अल्कलाइट्स बघितले. मी इथेच थांबते. पुन्हा एखादा आपण हे घेऊ. ओके, एखादा जे सेकंडरी मेटाबोलाइट आहे ते बघू नेक्स्ट टाईम, टर्पिन्स वगैरे. आणि मला अल्कलॉइड्सविषयी पुन्हा काही बायोसिंथेटिक पॅथवे वगैरे मिळाले तर मी तुमच्याशी शेअर करते. एक जनरल आयडिया तुम्हाला याच्यावरनं अल्कलॉइड्सची आली असेल. ठीक आहे.